हॅलो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हाऊ टू इन्सर्ट दी डेटा इन टेबल. इन टुडेस व्हिडिओ वी विल टॉक अबाउट दी हाऊ टू सी दी डेटा इन टेबल. सो लेट्स गो. आपण वन बाय वन डेटा आपण शो करू, म्हणजे आपल्याला जस्ट अंडरस्टँड होईल. तर फर्स्ट ऑफ ऑल जे आपला ऑथर टेबल आहे तो आपण शो करू. तर आपल्याला फर्स्टली आपण आहे ना काय करू की जेवढे पण आपले टेबल्स आहेत सगळे आपण ऍक्सेस करू, त्यासाठी आपण स्टार वापरतो. तर आपण सिंटॅक्स बघू. तर सिलेक्ट, हाऊ टू सिलेक्ट दी टेबल शो करण्यासाठी आपलं सिलेक्ट स्टेटमेंट आहे. सिलेक्टचं एक सिंटॅक्स आहे, सिम्पली सिलेक्ट. फर्स्टली आपल्याला सगळ्यांना शो करायचं म्हणजे सिलेक्ट स्टार, नंतर फ्रॉम. आता फॉर्म नंतर टेबलचं, तर आपलं पहिलं काय ऑथर्स आणि सेमीकॉलन द्यायचा. जस्ट आपण सिलेक्ट करू स्टेटमेंट आणि रन करू. तुम्ही बघू शकता की मी फर्स्ट आयडीची ऑथर आयडी दिलेली, तर फर्स्ट नेम केशव दिलेला, लास्ट नेम पौरे दिलेला, आलं. ठीक आहे. तर सिम्पल. आपण आता जस्ट आता प्रॅक्टिससाठी दुसऱ्या टेबलला आपण यूज करतो, बुक्स साठी पण आपण यूज करू. सिम्पली सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम बुक्स. आता आपण हे होल सिलेक्ट करतो. आता तुम्ही इथं रन केलं मी, तुम्ही बघू शकता की रिच डॅड आणि पुअर डॅड आहे. तर आता ठीक आहे, मला आता जस्ट आता एक कॉलम पर्टिक्युलर सिलेक्ट करायचं. आता मला फक्त आहे ना याच्यामध्ये ना टायटल्स फक्त दिसलं पाहिजे. तर मी काय करेन, सिलेक्ट टायटल फ्रॉम बुक्स आणि सेमीकॉलन दिला, आणि मी जस्ट ही क्वेरी एक्झिक्यूट करेन. तर तुम्ही बघू शकता की इथे फक्त रिच डॅड दिसत आहे, रिच डॅड पुअर डॅड. जस्ट नंतर हे कस्टमरचा आपण ऍक्सेस करू. सिंपल कमांड आहे आपली, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर आणि सेमीकॉलन देऊ आणि जस्ट ही क्वेरी सिलेक्ट करू आणि त्याला रन करू. तर तुम्ही बघू शकता की कस्टमर आयडी 1, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ईमेल आयडी आपल्याला सर्व काही दिसत. नंतर आता आपल्याला जस्ट आता आपल्याला ऑर्डरचे ऍक्सेस करायचे आहे कस्टमर. नंतर आपण आता सिलेक्ट करणार आहे या टेबलमध्ये. जसं आपल्याला माहिती आहे की आपण 2 वेळा आपण ह्याला क्वेरी एक्झिक्यूट केलेली इन्सर्ट इनटू, तर तो आपल्याला 2 वेळा डेटा दिसणार आहे इथं. तर सिम्पली आपला कमांड आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स आणि सेमीकॉलन. सिम्पल हे सिलेक्ट करणार आहोत आपण. मी तर तुम्ही बघू शकता की ऑर्डर आयडी 1, ऑर्डर आयडी 2, नंतर कस्टमर आयडी एकच आहे की आणि टोटल अमाऊंट तुम्ही बघू शकता दोन्ही पण आपल्याला दिसत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपण इथं 45.333 आपण टाकलेलं. तर त्यांनी आपल्याला वॉर्निंग दिलेली की लाईक तुम्ही जास्त पॉइंट मध्ये व्हॅल्यू पाठवली आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता की आपण असं सिलेक्ट करू शकतो. जर आपल्या टोटल अमाऊंट जर फक्त सिलेक्ट करायचं असेल, जस्ट मी काही टाकेल सिलेक्ट टोटल अमाउंट फ्रॉम ऑर्डर्स. सेमीकॉलन देईल आणि जस्ट सिलेक्ट करेल आणि एक्झिक्यूट करेल. तर तुम्ही बघू शकता की टोटल अमाऊंट आपल्याला दिसत आहे. So that's it for this video. Thanks for watching.